नमस्कार मित्रांनो, तुमचं एस लोहार या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की गेल्या 15 दिवसापासून हे चरण सुंडोली पूल नाहीसं झालं होतं, दिसनसं झालं होतं, जे आज कुठेतरी या पाण्याच्या कमीमुळे कुठेतरी 1 इंच का होईना पण पाणी कमी झाल्यामुळे आपल्याला हे चरण सोंडोली पुलावरती आपल्याला तिथे व्हिडिओ आपल्याला बनवता येतोय. तुम्ही पाहू शकताय वारणा नदीचं सुंदर असं रूप तुम्ही पाहू शकताय. जसं की या वारणा नदीचं आपण सौंदर्य रूप पाहिल्यानंतर जसं आपल्याला भुरळ पडते आणि आपण या वारणा नदीचं आपल्याला जे कुतूहल सगळ्या जगाला सांगत बसतो, तसंच देखील आपण नैसर्गिक आपत्ती म्हणून देखील आपण या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. कारण की ज्यावेळी या वारणा नदीला गेली 15 दिवस पूर होता, त्यावेळी प्रचंड असं शेतकऱ्यांच्या शेजारी असणाऱ्या शेतीचं नुकसान झालं होतं. त्या गोष्टीकडे सुद्धा आपण दुर्लक्ष करता कामा नये. वारणा नदीचं जितकं सौंदर्य आपण एका बाजूनं पाहिलं तर दिसायला खूप चांगलं जरी दिसत असलं तर त्याचं वाईट परिणाम देखील आपल्याला इथं पाहायला मिळालेले आहेत. जेणेकरून आपण पाहिलं शेतकऱ्यांमध्ये शेतीचं असं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. चरण सुंडोली गेली 15 दिवस वाहतूक ठप्प झाली होती, ज्यामुळं व्यवसाय देखील ठप्प झाले होते, व्यवसाय देखील कोलमडले होते. चरण सुंडोली ज्यावेळी पूर येतो त्यावेळी आपण त्याच्याकडे एक नैसर्गिक आपत्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. कारण की जसं आपण चरण सुंडोली पुलावर पाणी आल्यानंतर आपण अगदी मोबाईल घेऊन अगदी ते क्षण टिपण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्या गावाला सांगत असतो ही वारणा नदीचं सौंदर्य, पण त्याच्या मागचं दडलेली नैसर्गिक आपत्ती देखील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान देखील आपण दाखवायला पाहिजे. दिसायला जरी सुंदर अशी वारणा नदी जरी वाटली असली तरी मात्र त्याच्या मागं दडलेलं शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याचं झालेलं नुकसान त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करता आलं नाही पाहिजे. त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करू नये. जशा की समुद्राच्या लाटा जशा आपण पाहतो, समुद्राच्या लाटा कशा ओसाळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, तशा वारणा नदीच्या लाटा आपल्याला ओसाळताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, ही वारणा नदी दुतंडी वाहत होती. गेली 15 दिवसामध्ये चरण गावाला पाणी पुरवठा नीट होत नव्हता. ते कुठेतरी आता पाणी आता कमी झालेलं पाहायला मिळते. आणि तुम्ही या लाटांचा आवाज पाहू शकताय. जशा समुद्राच्या लाटा जशा खवळलेल्या पाहायला मिळतात, तशा या वारणा नदीच्या लाटा खवळलेल्या आपल्याला इथं आता पाहायला मिळते. इथं तुम्ही पाहू शकताय ही स्मशानभूमी पूर्णपणे गेली 15 दिवस त्या पाण्यामध्ये डुबून गेली होती. आणि जी मोटर होती, ती मोटर म्हणजे ती एक पाण्याची ज्या चरण गावाला पाणी पुरवठा केला जात होता, ती मोटर गेली 15 दिवस या पाण्यामध्ये दळून राहिली होती. ती आज पण काही दिसत नाही. पाऊस सुरू आहे, त्या पावसामुळे कॅमेरामध्ये पाणी पडल्यामुळे आता तुम्हाला ब्लर दिसतंय. या वारणा नदीमध्ये ही झाडं पाहायला मिळतात मला. या झाडामध्ये ही झाडं पूर्णपणे अर्ध्याहून जास्त पुरलेली आहेत. आणि गेली किती दिवस, 15 ते 20 दिवस झाले या वारणा नदीला पूर आलेला होता आणि पूर आता कुठेतरी उसळू लागलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस लोहार या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.